वक्तव्य करणाऱ्या पडळकरांचा निषेध असो। वक्तव्य करणाऱ्या पडळकरांचा निषेध असो। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आज या ठिकाणी वसमत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज आम्ही काल जे भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेबांबद्दल जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या निषेधामध्ये या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज उपविभागाधिकारी कार्यालय या ठिकाणी त्यांचा निषेध नोंदवण्यासाठी निवेदन दिलेलं आहे। आपण पाहिलेलं आहे या सुसंस्कृत अशा महाराष्ट्रामध्ये शिवशाही फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये गोपीचंद पडळकर या व्यक्तीनं जे काही जयंत पाटील साहेबांबद्दल वक्तव्य केलेलं आहे हे अशोभनीय आहे। निश्चितपणे महाराष्ट्राच्या सुसंस्कृतीला त्या ठिकाणी गालबोट लागणार आहे। मागच्या 7-8 टर्मपासून जवळपास 35-40 वर्षापासून जयंत पाटील साहेब या त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काम करतात। मोठमोठ्या पदावर त्यांनी महाराष्ट्राचं गृहमंत्री पद असेल, त्याचबरोबर अर्थकथा असेल, असे पद त्या व्यक्तीने सांभाळले। त्या व्यक्तीच्या कुटुंबाबद्दल असं बोलणं, त्यांच्या आईबद्दल वडिलांबद्दल असे अपशब्द वापरणं हे त्या ठिकाणी आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते एवढे त्यात कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असेल तो देखील या गोष्टीवर त्या ठिकाणी निषेध करेल। तेव्हा आम्ही त्या व्यक्तीचा या ठिकाणी तीव्र असा निषेध करत आहोत आणि त्यांनी माफी नाही मागितली तर या ठिकाणी आम्ही रास्ता रोको देखील येणाऱ्या 2 दिवसांमध्ये करणार आहोत। ते संविधानिक पदावर आहेत, एक संविधानिक पदावर असणारा व्यक्ती असा टीका करते तर तुम्ही फक्त माफी मागणार आहेत का त्याच्यापुरतं वगैरे काही तुमचं भूमिका असणार? नाही, महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत खरं तर त्या मुख्यमंत्र्यांनी अशा व्यक्तीचा त्या ठिकाणी राजीनामा घेतला पाहिजे ही आमची या निमित्तानं त्या ठिकाणी मागणी आहे। कारण जर संविधानिक पदावर असणारा व्यक्ती इतकं अशोभनीय असं वक्तव्य करत असेल तर निश्चितपणे ही गोष्ट महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना देखील शोभणारी नाही। जे त्या ठिकाणी खूप सुसंस्कृतपणाच्या गोष्टी करतात त्यांचाच जर त्या ठिकाणी एखादा व्यक्ती तर अशा पद्धतीचं वक्तव्य करत असेल तर त्या ठिकाणी अशोभनीय आहे। नेहमीच पडळकरांचे वक्तव्य वादग्रस्त असतात। एकंदरीत पाहायला गेलं तर मुख्यमंत्री ते त्यांना काही असं बसत नाही का? नाही, कसं आहे की या ठिकाणी स्वतःची प्रतिष्ठा वाढावी, स्वतःचं नाव मीडियामध्ये राहावं, त्यामुळे काही लोक असं वाचाळ वक्तव्य करत असतात। पण आपण कुणाबद्दल बोलतोय? जी व्यक्ती मागच्या 35-40 वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे, सगळ्या पक्षातील नेते आदरणीय त्या ठिकाणी त्यांचेच मुख्यमंत्री देखील हे ज्यांना त्या ठिकाणी आदरानं बोलतात, अशा जयंत पाटील साहेबाबद्दल जर अशा पद्धतीचं वक्तव्य हा पडळकर नावाचा व्यक्ती करत असेल तर त्या पडळकरला निश्चितपणे त्यांचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला पाहिजे। आणि राजीनामा नाही घेतला तर जिथं कुठं असेल त्या ठिकाणी देखील जाऊन आम्ही त्यांना धडव शिकण्याचं काम करते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो। जयंत पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वक्तव्य करणाऱ्या पडळकरांचा निषेध असो। वक्तव्य करणाऱ्या पडळकरांचा निषेध असो। दिनांक 19 तारखेस जे निषेध मोर्चा करण्यात आला आहे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातर्फे निषेध मोर्चा करण्यात आलेला आहे। कारण भाजपचे जे आमदार आहेत पडळकर यांनी आमचे नेते यांच्या विरोधात जे अपशब्द वापरलेले आहेत ते खरंच चुकीची पद्धत आहे। ते एक संविधानिक पदावर आहेत, संविधानिक पदावर असल्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारचे असे वक्तव्य करू नये। आम्ही सर्वांनी आताच आमचे तालुका अध्यक्ष दौलतरावांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही निषेध व्यक्त करतो आणि पुढच्या 2 दिवसात आम्ही जर का त्यांनी माफी नाही मागितली तर आम्ही रस्त्यावर येऊन त्यांचा निषेध मोर्चे करण्यात येणार आमचे।